गोविंदा गोविंदा आला 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 सहर्ष स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल सतीश महाराष्ट्राचं। माझं नाव आहे सतीश। आशा करतो तुम्ही सगळे बरे असाल। मी आलेलो आहे ठाणे ईस्टला शिवतेज क्रीडा मंडळ महिला गोविंदा पथक आहे आणि पुढे या व्हिडिओमध्ये आपण त्यांचा दहीहंडीचा सराव बघणार आहोत। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि बोलूया गोविंदा आला रे आला। मस्तीखोर सारे नगरी में है बोलबाला, सारे नगरी में है बोलबाला। संधयंडीचा आला आपला गोविंदा आला, संधयंडीचा आला आपला गोविंदा आला। मित्रांनो, शिवतेज क्रीडा मंडळ महिला गोविंदा पथक यांचा वॉर्मअप सुरू आहे। महिला वर्ग आहे, मुली आहेत। आपण बोलतो की ते पुढे चाललेले आहेत, खांद्याला खांदा मिळून चाललेले आहेत। तर अशी ही इथे दहीहंडीची प्रॅक्टिस सराव चालू आहे यांचा। तालावर डीजेच्या गाण्यावर गोविंदाची नजर उंच त्या हंडीवर। ढोल ताशाच्या तालावर डीजेच्या गाण्यावर गोविंदाची नजर उंच त्या हंडीवर। हंडी फोडून केला बोलबाला, मटकी फोडून केला बोलबाला। संधयंडीचा आला आपला गोविंदा आला, संधयंडीचा आला आपला गोविंदा आला। मित्रांनो, 5 थर लावलेले आहेत आणि ह्याच्यानंतर किती आहेत, कसं लावणार आहे, ह्याच्यानंतर कसे लावणार आहेत थर, ह्याच्यानंतर कसे लावणार आहे त्याच्या पद्धतीने। आता आपण जे 3 एक्क्याने 5 लावले होते, आता आपण 5 थर जे आहेत ते 2 एक्क्याने लावतो, 2 एक्क्याने लावतो। आपला गोविंदा उंच ती हंडी फोडे आपला गोविंदा। थरावर थर रचे आपला गोविंदा उंच ती हंडी फोडे आपला गोविंदा। गोविंदा आपला तो आहे जिगरवाला, गोविंदा आपला तो आहे जिगरवाला। संधयंडीचा आला आपला गोविंदा आला, संधयंडीचा आला आपला गोविंदा आला।
आला गोविंदा आला सारे खेळूया आज दही का। क्रीडा मंडळ हे 1997 साली कबड्डीसाठी इथल्या संपूर्ण ठाणे पूर्व विभागातील मातबर असे खेळाडू एकत्र येऊन या मंडळाची स्थापना केली। 1997 ते 2005 कबड्डी कबड्डीच खेळत होतो, पण जेव्हा धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या दहीहंडीमुळे या गोविंदा पथकांना वेगळं स्वरूप यायला लागलं, तेव्हा 2005 मध्ये महिला, त्याच्या अगोदरपासून महिला गोविंदा पथक होते, परंतु एक संकल्पना म्हणून आम्ही 5 दिवसाच्या प्रॅक्टिसवरती 4 थर व्यवस्थित चढवले आणि उतरवले। आणि मोठ्या हंड्या तर जाणं शक्यच नव्हतं, पण लहान लहान हंड्या केल्या आणि त्या व्यवस्थित पार पडल्या तर एक वेगळं असं चैतन्य आमच्या सर्वांच्या अंगात निर्माण झालं। आणि पुढच्या वर्षी आम्ही पुन्हा जसं गुरुपौर्णिमेपासून चालू होतात प्रॅक्टिस त्याप्रमाणे आम्ही चालू केली आणि जवळजवळ 4 ते 4.5 थर झाले, कारण एखादा थर वाढवायचा म्हटला की खूप प्रॉब्लेम असायचा, परंतु 4.5-5 नंतर बऱ्याच वर्षांनी 6 थर व्यवस्थित पूर्ण केले आणि गेल्या वर्षी आम्ही 6 थर व्यवस्थित चढून उतरवले। आता ह्या वर्षी सगळ्या मुली म्हणतायत की आपण सर 7 थराचा प्रयत्न करूया। मला वाटतं त्यांच्या सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होतील आणि 7 थर आम्ही जरूर लावण्याचा प्रयत्न करू। एकंदरीत किती तुमच्या गोविंदा पथकात किती मुली आहेत? आमच्या जवळजवळ त्या दिवसाला 900 सर्व येतात, जवळ 100च्या आसपास तेवढा मॉप असतो आमच्याकडे। महिला गोविंदा गोपिका बोलतात त्यांना, तर 2 गोपिका आहेत आपल्याबरोबर जे स्पेनला गेलेले आहेत, त्यांचा अनुभव ते शेअर करतील। आपलं नाव काय? माझं नाव प्रणाली मोरे। माझं नाव मयुरी शिंदे। तुमचा जो स्पेनला जाण्याचा सफर तुम्ही या छोटा बोलू नाही शकत, मोठाच गोविंदा पथक आहे, तर ह्या गोविंदा पथकातून तुम्ही हा सफर कसा तय केला? गेले 13 वर्ष मी या दहीहंडी आणि कबड्डी खेळत आहे आणि मी थँक्यू MRDJला बोलेन, त्यांनी हे सगळं मॅनेज केलं सगळं। आम्ही तिथे गेलो त्यांचं कारण फक्त MRDJ आहे, त्यांनी खूप सपोर्ट केला, त्यांनी आम्हाला ओळखलं की आम्ही काय करू शकतो काय नाही, त्यांना मी थँक्यू बोलेन। ह्याच्यात काय काय तुम्हाला अडचणी आल्या? अडचणी मला पासपोर्टसाठी खूप आल्या, मी क्लिअर बोलेन। माझा पासपोर्ट नव्हता आणि त्यासाठी मला खूप धावपळ झाली आणि मी तो पासपोर्ट माझा क्लिअर झाला, त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या की मी जाऊ शकेन। तोपर्यंत मला काहीच माहिती नव्हती की मी जाईन की नाही, आणि त्यासाठी मला गीताताईने खूप मदत केली। अजून माझे सहकारी माझे सर म्हणजे प्रवीण दळवी यांनी खूप मदत केली, सगळ्यांनी पूर्ण टीमने माझ्या मदत केली, तेव्हा मला ते इझी पडलं जाणं, नाहीतर इझी नाही आहे माझ्यासाठी ते। ओके, तुझा कसा अनुभव होता? मला मंडळामध्ये 13 वर्ष पूर्ण झाली आहेत। माझा अनुभव खूप छान होता। मला तिथे आमचं जे इथून प्रॅक्टिस वगैरे ते करणं वगैरे, स्पेनचं बाकीच्या सगळ्या गोष्टी होणं, त्याच्यामध्ये आम्हाला खूप काही शिकायला मिळालं आहे। मेन गोष्ट MRDJमधून जे आम्हाला थर लावायला सांगत होते त्यांचं टायमिंग सगळं वगैरे, हे सगळ्या गोष्टी आम्हाला भरपूर जवळून बघायला मिळाल्या आहेत, त्याच्यामुळे मला खूप छान अनुभव मिळाला त्यातून। आणि स्पेनला गेलो तर त्याच्यासाठी MRDJचा मी फार आभार मानते त्यांचं की त्यांनी आम्हाला तो चान्स दिला। तर त्यांना आमच्या मंडळातून आम्ही दोघी गेलो होतो, पण तिथे जाऊन आम्हाला भरपूर काही शिकायला मिळालं आहे, तर आम्हाला खूप चांगलं वाटतं आहे की आम्हाला त्यांनी आम्हाला चान्स दिला त्यासाठी। नमस्कार, मी कीर्तिविलास चाळके, शिवतेज क्रीडा मंडळाचे एक खेळाडू। परेलवरनं मी शिवतेज क्रीडा मंडळ जे आहे त्याच्यात एक 8 वर्ष झाले मी या मंडळात येते आहे। सो सक्सेसफुली आपण 6 थर उतरवतोच आहे आतापर्यंत। ठाण्याच्या जवळजवळ मानाच्या हंड्या सगळ्या आहेत त्या आपल्या मंडळाकडून म्हणजे 6 थराची सलामी देऊन आपण त्या हंडी फोडतो। त्या व्यतिरिक्त ह्या वर्षी आमचा 7 थरांचा मानस आहे, तर तो नक्कीच एक प्रवास आमच्यासाठी अविस्मरणीय, कारण की आमची जी प्रयत्न आहेत ते 7 थरांसाठी चालू आहेत, तर नक्की विश्वविक्रम करण्याचा आमचा प्रयत्न आहे। तशीच मेहनत ते त्यांच्या मैदानावर घेत असतात। आज त्या आपल्या पथकाला भेट दिलेली आहे, मी त्यांना विनंती करतो की 2 शब्द मार्गदर्शनवर बोलावं। मला मी म्हणजे जेव्हा मी रनिंग सुरू केले ना तेव्हा फार म्हणजे मी माझं लग्नही झालं नव्हतं तेव्हापासून मी सरांना माहिती, पण काही ओळख नव्हती आणि मार्गदर्शन देणे की आम्ही नक्कीच मोठे नाही। एक आपण म्हणतोय ना खेळ गोपिकांचा, म्हणजे जसा पुरुषांचा आहे तसा आपलाही आहे, त्यासाठी केलेली सुरुवात आणि आपणही करू शकतो। आमचं काही कबड्डीचं वगैरे मंडळ नाही, पण तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की जोगेश्वरी म्हटल्यानंतर तिथे सगळेच हंडीत आहेत। माझा दादा, माझा काका, पप्पा, मामा सगळेच हंडीत आहेत। मग कोणी वाढत्या वयाच्या मुलीला चढवून घेत नव्हतं, मग तुला चढायचं आहे तर मला चढायचं तर मी कशी चढेन, तर मग तू येशील का गं, तू येशील का, इथून झालेली ती सुरुवात आहे आणि फक्त आम्हाला करायचं आहे म्हणून।
म्हणजे आमच्याकडे कोणी पुरुष सहकारी वगैरे तितकेसे सोबतीला नाही आहेत. जे आम्ही करतो ना ते सगळं त्या व्हिडिओजमधनं मांडण्याचा आम्ही प्रयत्न करतो की हे आहे तर असं आहे आणि या पद्धतीने होणारी सुरुवात आहे. आणि त्याच्याने त्या मेहनतीला म्हणजे आता तुम्ही एवढी मेहनत करताय, ही जी तुमची ट्राय आहे खांद्यावर ठेवून, ते खरंच आम्हाला जमणारं नाही. म्हणजे ठाण्यामध्ये सगळेच म्हणजे मी राकेश दादांकडे गेली होती तिथे पण पाहिले, म्हणजे सगळेच अशी ट्राय करतात. मुंबईत वेगळी ट्राय असते, मग ती प्रत्येकाच्या त्या मेहनतीला काहीच तोड नाही आहे, प्रश्नच नाही. ज्याची जी मेहनत त्याचे ते परिश्रम 16 ऑगस्टला दिसणारच आहे. हे हात वरती करा, पुढवा.